स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अखेर अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधून त्याला रात्री ताब्यात घेतलं। थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। महादेवाचा अवतार असल्याचं सांगून त्यानं 35 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याची पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे। थोड्याच वेळात ऋषिकेश वैद्यला कोर्टामध्ये आणणार आहेत। पिंपरी चिंचवडमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। यामधील जे आरोपी आहेत हे आरोपी माणिकपूर येथे राहतात। लगेच मांजरीच्या पोलीस पथकाने जाऊन त्यांचा शोध घेऊन काल रात्री आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये आरोपीच आहे, इतर कुणीही अद्याप त्याचे साथीदार वगैरे निष्पन्न झालेले नाही। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, किती वाजता साधारणतः ऋषिकेश वैद्यला कोर्टामध्ये आणलं जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? आज सुट्टी असल्यामुळे सुट्टीच्या कोर्टात वानवडीचं लष्कर म्हणून कोर्ट आहे त्या भागातील या सुट्टीच्या कोर्टात त्याला हजर केलं जातं। आता थोड्या वेळात त्याला कुठल्याही क्षणी कोर्टात आणलं जाईल, त्यानंतर सुनावणी होईल, त्याच्या ऑब्व्हियसली पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। त्याला रात्री पिंपरी चिंचवड परिसरातनं युनिट 6च्या हडपसर भागातल्या हडपसर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि मांजरी स्टेशनला हा गुन्हा 0 FIR पद्धतीने दाखल झाला होता तिकडून वसईतनं, कारण 2 गुन्हे आहेत, एक वसई आणि मांजरी परिसरात। त्यांनी या संबंधित पीडित महिलेचं लैंगिक शोषण केलं होतं वसई आणि मांजरी परिसरातील लॉजवरती, म्हणून तिथं तो गुन्हा दाखल झाला आणि तिथून हा मांजरी पोलिसांनी खरं तर तपास सुरू केला क्राईम ब्रँचने, पण त्याला अटक केली युनिट 6च्या हडपसर पोलिसांनी। त्यामुळे आता हे दोन्ही एकत्र मिळून ही सगळी कोर्टात हजर करून त्याचं रिमांड मागतील आणि नंतर मग पुढची कारवाई होईल। सेम केस आहे गोंदू खरात अशोक खरात सारखीच, यांनी महिलेचं मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून त्या महिलेला वश करून तिचं लैंगिक शोषण केलेलं आहे। निश्चितच, त्यामुळे आता आजच्या सुनावणीकडे देखील लक्ष असेल। धन्यवाद या सविस्तर माहिती।